श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहे फेब्रुवारी महिन्यातील द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी कधी आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. या शुभ मुहूर्तावर गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे. हे व्रत केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि तसेच अशी धार्मिक श्रद्धा आहे. धार्मिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात. यात द्विजप्रिया संकष्ट चतुर्थीचाही समावेश होतो. चतुर्थी तिथीला महादेवाचा पुत्र गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय लोकांना त्यांच्या भक्तीप्रमाणे उबदार कपडे आणि पैसेही दान केले जातात. असे मानले जाते की पूजा आणि दान केल्याने भक्ताला नेहमी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी वाढते. फेब्रुवारी मध्ये साजरी होणारी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी केव्हा साजरी होणार आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि बाप्पाच्या पूजेचे महत्त्व जाणून घेऊया. द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी ही नेमकी कधी आहे, तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी 11:52 पासून सुरू होईल. त्याच वेळी ही तारीख 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 16 फेब्रुवारीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रत केले जाणार आहे. संकष्ट चतुर्थीचे शुभ मुहूर्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:15 वाजता ते 6:07 पर्यंत, तर विजय मुहूर्त दुपारी 2:28 ते 3:12 पर्यंत. अमृतकाल रात्री 9:49 ते 11:36 पर्यंत राहील. द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी पूजा कशी करावी. द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. नंतर स्वच्छ कापड पसरून गणपती आणि शिव कुटुंबाच्या मूर्ती ठेवाव्या. त्यानंतर त्यांना मोदक, लाडू, अक्षत आणि दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करा. त्यानंतर श्री गणेशाच्या कपाळावर तिलक लावावे. देसी तुपाचा दिवा लावून श्री गणेशाची आरती करावी. यानंतर खऱ्या मनाने व्रतकथेचे पठण करावे. कथा सांगितल्यानंतर बाप्पाला मिठाई, मोदक आणि फळे अर्पण करा. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. या दिवशी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा संचार करते. या मंत्रांचा जप नक्की करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गणपतये नमः. ओम नमो हेरंब मद मोहित मम संकटान् निवारय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपते वरद सर्वजनं मे वशमानयः स्वाहा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावयाचे काही उपाय. गणपती बाप्पाला चतुर्थीचा उपवास खूप बरेच लोक करतात. ज्यांना जमत नसेल त्यांनी सेवा केली तरीही चालते. आता आपल्याला चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करावायचा आहे. दूध दह्याने करा व अभिषेक करताना अथर्वशीष म्हणा, नाहीतर फक्त किंवा अन्यथा आपण फक्त ओम गणपतये नमः किंवा वरील म्हणल्याप्रमाणे कुठलाही एक श्लोक म्हणून आपण त्यांचा अभिषेक केला तरी चालेल.
व दुर्वा, कुंकू, हळद, वस्त्रमाळ घालून पूजा करा आणि प्रसादासाठी मोदक करा, कारण गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे. असा नैवेद्य दाखवा व तसेच तुम्हाला संकटापासून मार्ग मिळण्यासाठी व मुलाची प्रगती होण्यासाठी हा उपाय करा. छोटा खोबऱ्याचा तुकडा घ्या व त्यावरती भीमसेन कापूर घ्या आणि ते पूर्ण जळेपर्यंत ओम श्री गणेशाय विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करा व एकदा कापूर शांत झाल्या असल्यास ते खोबरं पाण्यामध्ये विसर्जन करा. खूप फायदेशीर असा हा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ.